नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला आमच्या घरच्या बाल्कनीचा छोटासा फेरफटका घडवणार आहे. ही बाल्कनी फक्त बाहेर पाहण्याची जागा नसून आमच्यासाठी शांततेचा, हिरवळीचा आणि सकारात्मक ऊर्जेचा कोपरा आहे. आजकाल फ्लॅट संस्कृतीत आपल्याकडे मोकळी जागा कमी असते. पण जर आपण बाल्कनीचा योग्य वापर केला, तर तीच जागा छोटंसं नंदनवन बनू शकते. आमच्या बाल्कनीत विविध प्रकारची झाडं आहेत. फुलं झाडं, पान झाडं आणि काही औषधी वनस्पती. आता इथं यायला सकाळी या नको. झाडाकडे पाहिलं की मन आपोआप प्रसन्न होतं. चहा किंवा कॉफी हातात घेऊन इथं उभं राहिलं की दिवसभराचा ताण क्षणात कमी होतो. आता तुम्ही इथे पाहत असाल तर तुम्हाला दिसेल एक झोपाळा, जो आमच्या मुलींना खेळायला आवडतो आणि आम्हालाही निवांत बसायला. तसंच लहान मुलांसाठी एक स्लायडर म्हणजेच घसरगुंडी ठेवलेली आहे, ज्यामुळे मुलांसाठी घरच्या घरी एक गार्डन एरिया, प्ले गार्डन उपलब्ध झालेलं आहे. ही जागा आज फक्त बाल्कनी नाही, तर आमच्यासाठी आनंद, शांतता आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याची एक खास जागा बनली आहे. इथं तुम्ही पाहू शकता निसर्गाच्या सानिध्यात मुली अगदी घसरगुंडी खेळताना खुश दिसत आहेत. कुंड्या मांडताना आम्ही जास्त भिंत आणि रेलिंगचा वापर केला, त्यामुळे बाल्कनी दिसायलाही मोठी वाटते. इथं आम्ही वेगवेगळ्या आकाराच्या कुंड्या वापरलेल्या आहेत. त्यानंतर जे घरकामासाठी रंगाच्या बादल्या शिल्लक होत्या, त्यामध्येही माती भरून त्यामध्ये काही झाडे लावलेली आहेत. याशिवाय तेलाचे प्लास्टिकचे जे डबे असतात ते सहसा फेकून दिले जातात. ते फेकून न देता त्यामध्ये देखील माती भरून झाडे लावलेली आहेत. इथं जास्त शोभेच्या वस्तू मी मुद्दाम टाळलेल्या आहेत, कारण मला नैसर्गिक लूक हवा होता. मी नेहमीच म्हणते की जास्त वस्तू नकोत, तर जास्त हिरवळ हवी. आता आपण बाल्कनी गार्डनचे फायदे पाहूयात, कारण गार्डन बनवण्यामागे खूप मोठे फायदे आहेत. तर सगळ्यात पहिला फायदा म्हणजे शुद्ध हवा. यामधले बरेच अशी झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात आणि घरातील प्रदूषण कमी करतात. दुसरा फायदा असा की मानसिक शांतता. हिरवळ डोळ्यांना आराम देते, ताणतणाव कमी करते आणि सकारात्मक विचार वाढवते. जेव्हा इथं तुम्ही 5-10 मिनटं बसता, तेव्हा मन अगदी शांत होऊन जातं. तिसरा फायदा म्हणजे घराचं सौंदर्य. फुलांनी सजलेली बाल्कनी पाहिली की घरात येणारा प्रत्येकजण खुश होतो व आपल्या डोळ्यांनाही मानसिक समाधान लाभते. चौथा फायदा असा की निसर्गाशी नातं. घरामध्ये असणाऱ्या लहान मुलांना झाडाची ओळख होते. पाणी घालणं, काळजी घेणं हे संस्कार आपोआप जडतात आणि याशिवाय आपला बराचसा वेळही यामध्ये सत्कारणी लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाल्कनी गार्डनसाठी फार मोठा खर्च लागत नाही. थोड्याशा तुमच्या आयडियाज, थोडासा वेळ आणि झाडावरचं प्रेम पुरेसं असतं. जर तुम्ही गृहिणी असाल, ज्येष्ठ नागरिक असाल किंवा नोकरी करणारे असाल, तर थोडासा वेळ देऊन तुम्ही देखील तुमची बाल्कनी अशीच ग्रीन हिरवीगार सेट करू शकता आणि निसर्गाच्या सानिध्यात असल्याचा फील तुम्ही घरात बसूनही घेऊ शकता. शेवटी एवढंच सांगेन की लहानशी बाल्कनी असली तरी हरकत नाही, पण ती हिरवी असली पाहिजे. आता अनेकांना प्रश्न पडतो की बाल्कनीमध्ये नेमकी कोणती झाडं लावावीत, त्याची काळजी कशी घ्यावी. पण मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा फक्त बाल्कनी कशी डिझाईन करायची यावरती होता. तर बाल्कनीसाठी कोणती झाडं योग्य आहेत आणि त्याची योग्य काळजी कशी घ्यायची, हे सगळं मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. म्हणून तो व्हिडिओ चुकवायचा नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती दाबा आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.